नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। देवपुरातील अनमोलनगर येथील श्रीराम मंदिरात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन। शिरडाणे पुरनेर येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा येथे विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप। डॉक्टर मुकुंद सोने यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत HLA तपासणी शिबिराचे आयोजन। सद्गुरू सत्संग मंडळ धुळे व जळगाव तर्फे 14, 15 व 16 ऑगस्ट रोजी सामुदायिक प्रसार सेवेचे आयोजन। आणि स्वर्गीय श्याम गोयर यांच्या पुण्यस्मरणार्थ श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा येथे मिष्टान्न वाटप। आता बातमीपत्र विस्ताराने। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय धुळे तसेच जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देवपुरातील अनमोलनगर येथील श्रीराम मंदिरात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय धुळे तसेच जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक धोरणाअंतर्गत धुळे शहरातील देवपुरातील अनमोलनगर येथील श्रीराम मंदिरात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराचे उद्घाटन उपमहापौर ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। शिबिरात परिसरातील 100हून अधिक ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली। यामध्ये हृदयरोग, मूत्ररोग, कॅन्सर, अस्थिरोग, मणके विकार, आतड्यांशी संबंधित आजार, प्रोस्टेट ग्रंथी, मुतखडा, दंतरोग, गर्भाशयाशी संबंधित आजार तसेच नेत्ररोग आदी विविध आजारांची तपासणी करण्यात आली। तपासणीत आवश्यक उपचार किंवा शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले। तसेच गरजू ज्येष्ठ नागरिकांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी जोगाई माता संस्थेच्या वतीने मदत करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी जोगाई माता संस्थेचे अध्यक्ष योगेश पाटील, सचिव आशा पाटील, खानदेश टेली मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रवींद्र चौधरी, राजेंद्र बागुल, किरण बागुल, किशोर चौधरी, राजेंद्र चौधरी, छोटू चौधरी, प्रमोद चौधरी, नितीन चौधरी, भानुदास पवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते। सामाजिक न्याय विकास विभाग आणि जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक धोरण अंतर्गत आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। धुळे महानगरीच्या उपमहापौर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिराचं नगरसेवक नरेशप्पा चौधरी, जयेशभाऊ वावदे, भगवानप्पा गवळी, ज्येष्ठ नागरिक तथा एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी जाधव बापू साहेब, भानुदास पाटील सर, खानदेश टेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिराचं आयोजन जोगाई माता सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष योगेश दादा पाटील आणि सचिव आशाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर घेण्यात आलं। या शिबिरामध्ये सर्व ज्येष्ठांची आरोग्य तपासणी, ज्यामध्ये रक्त तपासणी असेल, शुगर तपासणी असेल, दातांची तपासणी असेल, डोळ्यांची तपासणी, डोळ्यांच्या तपासणीमध्ये जर ऑपरेशन निघालं तर त्यांचं ऑपरेशन करून देण्याची सुविधासुद्धा या संस्थेने ठेवलेली आहे। या संपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व मंडळाचे पदाधिकारी आणि या भागातील रहिवाशांचं मी मंडळाच्या वतीने आभार मानतो। स्वर्गीय भास्करराव देवराम पोद्दार यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त धुळे तालुक्यातील शिरडाणे पुरनेर येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा येथे 240 विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्यात आले। स्वर्गीय भास्करराव देवराम पोद्दार यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ धुळे तालुक्यातील शिरडाणे येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमास महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्योत्स्ना पाटील व प्रफुल्ल पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच आरोग्य, क्रीडा व सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शाळेतील 240 विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले। यावेळी दादासाहेबांच्या कार्याला उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। दादासाहेब पोद्दार हे आदर्श शिक्षक व कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक म्हणून परिचित होते। त्यांनी शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य केले। त्यांच्या विचारांचा व संस्काराचा वारसा पुढे नेण्यासाठी पोद्दार परिवारातर्फे सदरचा उपक्रम राबविण्यात आला। या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी प्रमोद सोनार, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, प्रतिष्ठित ग्रामस्थ, पोद्दार परिवारातील सदस्य तसेच मुख्याध्यापक संजय पोद्दार हे उपस्थित होते। मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा शिरडाणे पुरनेर तालुका जिल्हा धुळे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ। आज माझे वडील स्वर्गीय दादासाहेब भास्करराव देवराम पोद्दार हे सुद्धा एक पेशाने मुख्याध्यापक होते, शाळाचे आदर्श शिक्षक होते।
आणि आज त्यांना स्वर्गवास होऊन 1 वर्ष झाला. आम्ही सर्व पोद्दार परिवाराने त्यांचं वर्ष श्राद्ध जो खर्च येतो तो वर्ष श्राद्ध न करता आमच्या जिल्हा परिषद शाळा शिरदाने नेर येथील विद्यार्थ्यांना आज जे इंग्लिश मीडियममध्ये चांगल्या पद्धतीचा स्पोर्ट ड्रेस दिसतो त्या पद्धतीने वर्ष श्राद्धाचा जो खर्च आहे त्या स्पोर्ट ड्रेसवरती आम्ही सर्व पोद्दार परिवाराने केलेला आहे. आणि एक आमचे काका स्वातंत्र्य सैनिक होते, साने गुरुजींच्या सानिध्यात राहणारे कैलासवासी स्वर्गीय दादासाहेब प्रभाकर पोद्दार यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आमचा जीवनकाळ व्यतीत होतोय आणि त्यांचा जो वारसा आहे तो वारसा आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे हा छोटा खाली उपक्रम त्यांच्या वडिलांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त काकांच्या प्रेरणेने आणि संपूर्ण पोद्दार परिवाराच्या प्रेरणेने आज हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा शिरदाणे येथे आम्ही राबवलेला आहे. मी समाज माध्यमातील समाजांना या माध्यमातून एक आव्हान करीतो की हा जिल्हा परिषद शाळेचा जो जगन्नाथाचा रथ आहे तो एकट्या दुकट्याने हे असे उपक्रम राबवून होणार नाही. तर मी समाजातील मुलींना आणि सर्व नागरिकांना एक आव्हान करू इच्छितो की आपण सुद्धा आपल्या वेगवेगळ्या वाढदिवस असतील, पुण्यतिथी असेल, वर्ष श्राद्ध असेल या माध्यमातून जो खर्च करतो तो आपापल्या गावातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना आणि त्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या भौतिक सुविधांसाठी जर खर्च केला तर आपल्या जिल्हा परिषद शाळा सुद्धा कुठल्याही इंग्रजी शाळांच्या इतक्याच सक्षमपणाने काम करतील असं आवाहन करतो. आजच्या कार्यक्रमाला आमचे प्रेरणा आणि माझे छोटे बंधू आदरणीय प्रफुल्लदादा पाटील आणि आमच्या ताई या धुळे शहराच्या उपमहापौर आणि दुसऱ्यांदा आमच्या धुळ्याचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय ज्योत्स्नाताई या सुद्धा या उपक्रमाला उपस्थित राहिल्या. त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा संघाचे अध्यक्ष गमन पाटील, आमचे बीडचे विस्ताराधिकारी राणेसाहेब, संजय शिंदे, रणजित शिंदे, विनोद शिंदे, त्याचप्रमाणे शाळा आरसीसी अपंग राऊंड टाउन रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स आणि महावीर दाल मिल यांच्या संयुक्त विद्यमाने दोंडाईच्या शहरातील डॉक्टर मुकुंद सोनी यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत HLA तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरसीसी अपंग राऊंड टाउन रोटरी क्लब ऑफ दोंडाईच्या सिनियर्स आणि महावीर दालमिल यांच्या संयुक्त विद्यमाने दोंडाईच्या शहरातील डॉक्टर मुकुंद सोनी यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत HLA तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. HLA तपासणी फी ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही. तिला सदर तपासणीला 16,000 रुपयापर्यंत खर्च येतो. परंतु सदर शिबिरात ही तपासणी मोफत करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील तज्ञ डॉक्टर वसीम पटेल, मुंबईचे डॉक्टर नीरव सुरू यांनी रुग्णांची तपासणी केली. या प्रसंगी डॉक्टर मुकुंद सोहनी, डॉक्टर हुसेन वैद बिरदेलवाला, डॉक्टर अनुराधा सोहनी, डॉक्टर वसीम पटेल, डॉक्टर नीरव सुरू, सुरेश जैन, जवाहर केशवानी, पत्रकार प्रभाकर आडकाळे, पत्रकार मंजुम पठाण, आजामिल खान यांच्यासह आरसीसी अपंग राऊंड टाउनचे सदस्य उपस्थित होते. मुकुंद सोनी यांच्या हॉस्पिटलमध्ये आरसीसी अपंग राऊंड टाउन आणि महावीर दाल अँड ऑइल मिलचे श्री सुरेश जैन यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसिमियाच्या पेशंटसाठी मोफत कॅम्प झाला. त्यासाठी मुंतजिम इद्रिस खाटी आणि डॉक्टर नीरव सुरू आणि डॉक्टर वसीम पटेल यांनी संपूर्ण सहकार्य केले. थॅलेसिमियासाठी HLA टेस्ट करून पेशंटचे आयुष्यमान सुधारता येते. त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी या टेस्टची जरुरी असते आणि या टेस्टची किंमत कमीत कमी 16,000 रुपये आहे. आज आपल्या या कॅम्पमध्ये 20 लोकांची टेस्ट संपूर्णपणे मोफत करण्यात आली. श्री सद्गुरू सत्संग मंडळ धुळे व जळगाव तर्फे दिनांक 14 ऑगस्ट, 15 ऑगस्ट व 16 ऑगस्ट रोजी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने धुळे व शिवपूर येथे सामुदायिक प्रसार सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री सद्गुरू सत्संग मंडळ धुळे जळगाव तर्फे दिनांक 14, 15 व 16 ऑगस्ट रोजी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सामुदायिक प्रसार सेवेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री सद्गुरू सत्संग मंडळातर्फे पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली। सदरची सेवा दिनांक 14 ऑगस्ट रोजी शिरपूर येथे, 15 व 16 ऑगस्ट रोजी धुळे येथे पार पडणार असून मंडळातील सर्व भक्त घरोघरी जाऊन वेदविद्या संवर्धनाचे तसेच परमपूज्य सद्गुरूंचे मार्गदर्शन करणारी ग्रंथ संपदा प्रसाराचे कार्य करणार आहे। पूज्य सद्गुरूंच्या कृपेने अहिल्यानगर सायवडी येथे वेदांत विद्यापीठ आणि श्री दत्त क्षेत्र उभारण्यात आले। या वैदिक कार्यात धुळे व शिरपूर येथील सर्व भाविकांनी सहकार्य करून लाभ घेण्याचे आवाहन प्रसार सेवा समिती श्री सद्गुरू सत्संग मंडळ धुळे जळगाव तर्फे करण्यात आले। यावेळी गजानन बयानी, रोहिदास पाटील, हेमंत देवळे, सुभाष चौधरी, राहुल इंगळे आदी उपस्थित होते। सद्गुरू सत्संग मंडळ धुळे जळगाव आयोजित सामूहिक प्रसार सेवा धुळे शहरामध्ये दिनांक 14, 15 आणि 16 ऑगस्ट रोजी श्री स्वामीनारायण मंदिर देवपूर धुळे येथे आयोजित केलेली आहे। श्री सागर स्वामी महाराज यांचा प्रसार आणि वेद कार्याचा प्रसार घरोघरी जाऊन आमचे भक्त आपल्या पूर्ण धुळे शहरामध्ये घरोघरी करणार आहेत। या कार्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातनं, विविध जिल्ह्यातनं, देश आपल्या गावातनं विविध भक्तगण येणार आहेत। ते घरोघरी ही सेवा करणार आहेत। तर धुळेकरांना आवाहन की आपण सर्वांनी ते आलेल्या भक्तांना त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्यांच्याकडे काही असे ग्रंथ असतील त्या ग्रंथातनं पण आपण ते ग्रंथ विकत घेऊन आपली जी दिनचर्या आहे ते आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो। आणि ज्यावर संपूर्ण संस्कार दिलेले आहेत, जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे संपूर्ण संस्कार आपण याच्यात दिलेले आहेत। सद्गुरूंचे मार्गदर्शन आहेत ते आपण घरोघरी आलेल्या भक्तांकडनं, सेवेकरांकडनं खरेदी करावे आणि या विद्याच्या कार्यासाठी हातभार लावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो। धुळे शहरातील मेहतर समाजाचे नेते स्वर्गीय श्याम गोयल यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त शहरातील साक्री रोडवरील श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा येथे मिष्टान्न वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। धुळे शहरातील महापालिकेचे माजी कामगार नेते स्वर्गीय श्याम जोगीलालजी गोयर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा येथे मिष्टान्न भोजन वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। शहरातील मेहतर समाजाचे नेते तसेच महानगरपालिकेतील प्रियदर्शनी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्याम गोयर हे सतत महापालिकेतील कर्मचारी व कामगार तसेच बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी सतत आंदोलनाच्या माध्यमातून न्याय देत होते। त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त धुळे शहरातील श्री संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृहात अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी मधुबाई गोयर, विजय पापा गोयर, विलास गोयर, विक्रम उर्फ विक्की गोयर, लोकेश गोयर, मीनाबाई नकवाल, गायत्री गोडसे, बापू बागुल, सुनील गोयर, सूरज जावडेकर, मुकेश गोयर, दीपक गोयर, राजेश शिसवाल, काशीनाथ लोहारे, जय गोयर यांच्यासह वाल्मिक मेहतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। काकाश्री श्यामरावजी गोयर यांचं जे काही कार्य आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेहतर समाज असेल आणि दलित समाज असेल यांच्या माध्यमातून कारण की त्यांच्या कार्यातून अनेक लोकांची हात फुले या ठिकाणी जळताना दिसतात। कारण की मेहतर समाजामध्ये ज्या समाजातील जे काही नवयुवक युवती होत्या त्यांना नोकरी लावून देण्यापासून तर त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचारामध्ये काकांनी ह्या ठिकाणी खूप मोठं योगदान या ठिकाणी दिलं आहे। आणि आज त्यांची 6वी पुण्यतिथी असल्याकारणाने संपूर्ण गोयर परिवार त्याच पद्धतीने मेहतर समाज, दलित समाज या ठिकाणी येऊन या ठिकाणी अन्नदानाचा या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे। त्यांच्या आत्म्याची शांती लाभो हीच आमची सर्वांची या ठिकाणी प्रार्थना आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। देवपुरातील अनमोलनगर येथील श्रीराम मंदिरात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन। शिरडाणे पुरनेर येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा येथे विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप। डॉक्टर मुकुंद सोने यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत HLA तपासणी शिबिराचे आयोजन। सद्गुरू सत्संग मंडळ धुळे व जळगाव तर्फे 14, 15 व 16 ऑगस्ट रोजी सामुदायिक प्रसार सेवेचे आयोजन आणि स्वर्गीय श्याम गोयर यांच्या पुण्यस्मरणार्थ श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा येथे मिष्टान्न वाटप। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।